त्याचं काहीतरी चांगलं व्हावं. आणि वडिलांपेक्षा जास्त जवळ असणारी म्हणजे माझी आई. एका वडिलांनी मला खूप मारलं, चुकी माझी होती, खूप मारलं. तर माझ्या पोराला एवढं का मारलं म्हणून स्वतःच्या नवऱ्याशी भांडण करणारी माझी आई. आमची प्रत्येक घास खाऊ घालताना मला प्रत्येक घास ठोकून खाऊ घालते ती म्हणजे माझी आई. माझ्या आवडीची भाजी असली ना, माझ्या आवडीची खिचडी असली ना, जी स्वतः कमी खाऊन मला खाऊ घालते ती म्हणजे माझी आई. काय करतो तिला तुम्हाला मोठं करणं शक्य नव्हतं. वडिलांना तुमच्या शाळेच्या फिया भरणं तुमच्या मगच बाहेर पडले. जी माझी काळजी घेते ती म्हणजे माझी आई. आज तुम्ही रात्री झोपेत नसता आणि रात्री झोपेत जर अचानक तुमच्या गादीवर पाणी लागलं तर तुमचा हात पाय ओला झाल्यावर तुम्हाला झोप लागेल का? आईला सॉरी म्हणावं, थँक्यू म्हणावं, आईच्या मांडीवर डोकं ठेवावं. बाकीचे जातील, बाकीच्या मांडीवर डोकं ठेवतील, बाकीचे सॉरी म्हणतील. मी कोणाकडे जाऊ? मी कोणाच्या मांडीवर डोकं ठेवू? माझी तर आई या जगात नाही राहिली. सपनों को खोए